आज तारीख आहे 24 जानेवारी 2025 आणि शुक्रवार आहे आज. फ्रेंड्स, आज आपण एक ट्रेड घेतला होता. बँक निफ्टी 48,500 कोट, ज्यामध्ये आपल्याला प्रॉफिट झाला 870 रुपये. 15 क्वांटिटी घेतल्या होत्या आपण 496 रुपयाच्या प्राईजवर, आणि नंतर 15 क्वांटिटी सेल केल्या 554 रुपयाच्या प्राईजवर. म्हणजे एका क्वांटिटीमागे जवळपास आपण 58 रुपये काढले. खूप मोठे आहेत. आणि टोटल ट्रेड होता फ्रेंड्स आपला 7,453 रुपयाचा, म्हणजे 7,500च्या आसपास. आणि या ट्रेडवर आपली रिस्क होती, जसं की मी काल सांगितलं होतं, 500 रुपये कालच्या प्रॉफिटमधले. पण आपला प्रॉफिट झाला, लॉस नाही झाला आपला. आणि आपण या ट्रेडवर जवळपास 11% रिटर्न काढला आहे, 870 रुपये. 4 वरती जाऊयात आपण. पहिलं तर ट्रेडचा टायमिंग पाहूयात. 9:48ला घेतल्यात आपण 15 क्वांटिटी, आणि 9:54ला सेल केल्या, म्हणजे दुसऱ्याच कॅन्डलमध्ये. तर मार्केट या हिरव्या कॅन्डलमध्ये ओपन झालं होतं. या मोठ्या हिरव्या, त्यानंतर थोडंसं कन्सॉलिडेशन झालं आणि एक लोअर हाय लोअर फॉर्मेशन झालं. आणि त्यानंतर इथे एक लेवल ब्रेक केली 450. एक सपोर्ट होता छोटासा, डेली चार्टवर दिसत होता, आणि जसा तो ब्रेक केला तसा मी ट्रेड घेतला होता. मी या ट्रेडचं टार्गेट ठेवलं होतं 1500 रुपये प्रॉफिट घ्यायचा होता आपल्याला. पण काय झालं तर नेक्स्ट ही एक लाल छोटी हॅमर टाईप कॅन्डल बनली. त्यामुळे थोडंसं बाहेर निघालो मी ट्रेडच्या. नाहीतर जर अशी लाल कॅन्डल बनली असती तर मी होल्ड करणारच होतो मोठ्या प्रॉफिटसाठी. पण या हॅमर कॅन्डलने आपल्याला बाहेर काढले या ट्रेडमधून. काय नाही, असं होत राहते. आणि उद्या शनिवार आहे, शनिवार रविवार मार्केट क्लोज राहणार आहे, तर आपण सोमवारपासून ट्रेडिंग करूयात. आणि अजून एक, आपण या आठवड्यात जवळपास 5 दिवस ट्रेडिंग केली, आणि 4 दिवस आपला प्रॉफिट झाला आणि 1 दिवस आपला लॉस झाला. तर आपला ओव्हरऑल या आठवड्यात प्रॉफिट हा जवळपास 5,200च्या आसपास काढला आहे आपण. आणि आपण ट्राय करूयात यापेक्षा जास्त प्रॉफिट पुढच्या आठवड्यात काढण्यासाठी. आणि आपण पुढच्या आठवड्यात जो काही ट्रेड घेऊ, त्या ट्रेडवर रिस्क या प्रॉफिटमधले राहणार आहे, अर्ध्या प्रॉफिटवर. 5 दिवस आपण ट्रेड करणार आहोत. तर पाहूयात. सो थँक्यू.